त्यावेळेस रवी सोनकांबळे हे अचानक हॉस्पिटलमध्ये त्यांना जरा त्याचं बीपी वाढल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि आपल्यातून एक चांगला लोकनेता आपल्याजून आज हरवलेला आहे, जो सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये समाजाचं नेतृत्व करणारा नेता फक्त परभणीचाच नव्हता, तो पूर्ण महाराष्ट्राचा होता। काल परवा डॉक्टर नितीन राऊत हे परभणीला आले होते आपल्या घटनेच्या नंतर। त्यानंतर मुद्दाम आम्ही त्यांना विजयरावजी वाकोडेंना त्यांचं बोलवलं होतं कलेक्टर ऑफिसमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते होते। त्यावेळेस डॉक्टर नितीन राऊत नागपूर इथं आल्यानंतर ते सांगत होते की नागपूरला आम्ही विजयरावजी वाकोडे आम्ही सातत्याने लढा देत होतो, म्हणजे परभणीत नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लढा देणारा नेता कोण असायचा फक्त विजयराव वाकोडे होते, त्याच्याशिवाय दुसरा कोणता नेता नव्हता। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळते। सातत्यानं आमच्या परिवाराचं आमच्या काँग्रेस पक्षाबरोबर माझ्या स्वतःबरोबर त्यांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते। ज्या ज्या वेळेस आमच्यावर अडचणी येत होत्या त्यावेळेस ते धावून आमच्या बरोबर आले होते। आमच्या बरोबरच नाही तर पूर्ण परिवार सातत्यानं गोरगरिबाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, सातत्यानं दीनदुबळ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून विजयरावजी वाकोडे सातत्यानं हे समोरासमोर आले आणि म्हणून आज अत्यंत दुःखद वेदना या ठिकाणी आपल्याला सगळ्याला होत आहे। मी एवढीच विनंती करतो की जे प्रस्ताव आपल्या समोर आलेला आहे त्या आशिष बाबा सेनाच्या संदर्भामध्ये येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आशिष सेनाचे बिनविरोध काढण्याचा जो काही प्रस्ताव आपल्या समोर आलेला आहे, आमचा पक्ष त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी त्याच्या समोर राहील। बिनविरोध करण्याच्या दृष्टीने आमचा कुठलाही उमेदवार राहणार नाही, उलट त्यांच्या पाठीची खंबीरपणे घेऊन राहील एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। आणि दुःखद निधनाच्या संदर्भामध्ये त्यांना भावप्रती श्रद्धांजली मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे आदरांजली वाहतो आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबास